आता बघ मी आलो माझ्या मागे किती लोक आले माझ्या ओळखीचे पण नाही बरं मग लोक बिचारे लाईनला उभे म्हणून मीच ना संध्याकाळ तरी लोकांना सोडून लागतील गेले ते आतमध्ये माणसाला जी तर अवस्था असेल तर सर्वसामान्य लावून दे आता आज सामनातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. चांगलं आहे ना मुख्यमंत्र्याचं कौतुक करून याच्यातला थोडी भाग असतो आणि सामना कौतुक करून याच्यातला थोडी भाग असतो. चांगलं गोष्टी असेल तर त्याचं कौतुक सामनातून होत असतं आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर त्याचं काय आणखी जास्त कौतुक करायला पाहिजे. काय अडचण नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं त्याच्याबद्दलच कौतुक व्यक्त केलं जाते. असं नाही जे चांगल्या गोष्टी त्याला चांगल्या म्हटल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं टीका करणं यालाही काही अर्थ नसतो. ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत चांगल्या गोष्टी प्रयत्न करतात किमान होतील न होतील पुढचा भाग वेगळा पण प्रयत्न होत आहे तर त्याचं मला वाटतं आपण स्वागत केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता तेवढं केलं म्हणजे सगळं थांबेल अशातला काही भाग नाही. याच्यातले फार एकाचड एक लोक आहेत त्यांना अनुभव आहे सगळ्यांचा आणखी जास्त येईल परंतु किमान सुरुवात तसा करण्याची एक नैतिकता मानसिकता त्यांनी ठेवली त्याचं मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या सोबतचेच असलेली मंत्री लोक नर्वस होत आहेत. काय करणार ते मंत्री नर्वस होत. मंत्री एक व्यवस्था आहे. मी आता नेहमी सांगतो काही दिवसापूर्वी एक अमित शहा जे देशाचे त्यांनी चांगलं वक्तव्य केलं होतं की देशात PM महत्वाचा आहे CM महत्वाचा आहे आणि तहसीलदार महत्वाचा आहे बाकी फक्त व्यवस्था आहे. मंत्री पण एक व्यवस्था आहे. शेवटी सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. मुख्यमंत्री कोणताही असत नाही कोणत्या खात्यात त्यांनी काय फरक पडतो असं विषय. जयंत पाटील आणि बावनकुळे हे अगोदर त्यांनी नाही म्हटले मात्र त्यानंतर त्यांनी कबूल केले की आमची भेट झाली मात्र कामानिमित्त ती भेट होती. आता जयंत पाटील सकाळी संभाजीनगरला आले. भेटीगाठी होणं तुम्ही लोक कसं कोणी भेटूच नाही कोणी कोणाचं कौतुकच करू नये कोणी चांगलं म्हणू नये अशी मानसिकता का ठेवता तुम्ही. नाही पण सातत्याने त्यांची चर्चा अशी आहे की ते राष्ट्रवादी सोडणारा भाजपमध्ये जाणार गेल्या अनेक आठवड्यापासून ही चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट ही महत्वाची मानली जाते. मला असं काही वाटत नाही. जयंत पाटलांवर चर्चा करायची असली त्यांनी काय बावनकुळेंशी नसती केली वरिष्ठ लोकांशी केली असते. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहे तेही थोड्या दिवस आहेत आता कारण आता नवीन अपकमिंग प्रदेशाध्यक्ष त्यांनी जाहीर केलेला आहे. जयंत पाटील जर जातील तर काय बावनकुळेंशी बोलून जातील का. उगाचच्या उगाच गैरसमज निर्माण करणं. जयंत पाटील एक जबाबदार मोठे नेते त्यांना सत्ता असली आणि नसली तर काय फरक पडणार जयंत पाटला. अशी टिप्पणी काय काही लोक आहेत मराठी माणसाबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही असं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली. आता त्यांनी कोणाविषयी बोललं त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आपल्याला तर माहिती नाही ना. बोलणं पण आवश्यक असतं काही जणांनी करावं लागतं काही जणांनी बोलावं लागतं. अशा सगळ्या गोष्टी सगळ्या प्रोसेसमध्ये असल्या पाहिजे. आता शेवटच्या बरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशा चर्चा आणि अशा अपेक्षा देखील अनेक कार्यकर्ते बोलून दाखवतात. वर्षातून 4-5 वेळेस अशा इच्छा सगळे व्यक्त करत असतात. मीडिया व्यक्त करत असतो. बाकी जे करायचं ते दोघंही समर्थ आहे.